चिमुकलं जग भाग 5. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. गिरीश आणि आनंदी घरी आले होते. ते दोघेही चांगलेच जमले होते. काय काय मजा केली ते दोघेही आनंदाने सांगत होते. काय गिरीश, मग गाव आवडलं की नाही? सत्यजित काकांनी विचारल्यावर गिरीशने हातानेच मस्त असं सांगितलं. बरं काका, संध्याकाळी आपण आपल्या बागेत जाऊया. मस्त चुलीवर पोपटी पार्टी करूया, आनंदी म्हणाली. चालेल ग, मी मदत करेन तुला. आम्ही खूपदा एकत्र करायचो पोपटी. तेव्हा लताईला मीच मदत करायचो. मडकं आहे का ग आनंदी, की आणावं लागेल? नसेल तर सांग, गिरीशला पाठवतो. विश्वराज असं म्हणताच गिरीश वैतागला. ओ बाबा, मी नाही जाणार, मी दमलोय आता. अरे, दमायला काय झालं तुला? अख्खा दिवस तर फिरूनच काढलास. जा निमूटपणे. काका काका, आहे मडकं माळ्यावर काढते मी, असं म्हणत आनंदीने मोठं स्टूल आणलं. ती चढते असं पाहून विश्वराजाने रागानेच गिरीशकडे नजर टाकली. तो चटकन उठला. थांब गा आनंदी, मी काढतो, तो म्हणाला. पण जमेल का तुला? हा स्टूल ना थोडंसं बरोबर नाही म्हणून म्हटलं. न जमायला काय झालं? आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी मीच फोडतो, असं म्हणत उत्साहाने तो स्टूलवर चढला आणि माळ्यावर इथे तिथे पाहू लागला. अगे, इथे कुठेच हंडी दिसत नाही आहे, तो म्हणाला. आहे रे, तिथेच आहे. उजवीकडे बघ, थोडं मागे बघ, आनंदी सूचना देऊ लागली. दिसली दिसली, मागच्या बाजूला आहे, असं म्हणून पाय उंचावून हंडी काढायला म्हणून तो पुढे झाला, पण स्टूल मात्र डगमगला. कुणी पकडायच्या आधीच हंडी सकट तो खाली आला. बाप रे! नूतनताई आणि आनंदी दोघी एकदम किंचाळल्या. विश्वराजाने पुढे येऊन त्याला हात दिला. मूर्ख लेकाचा, अरे एका हाताने भिंतीला पकडायचं एवढी साधी अक्कल नाही तुला? गाढवाचा लेक आहेस नुसता, ते भडकले. अरे अरे, किती बोलतोयस त्याला? बिचाऱ्याच्या कमरेला लागलं असेल. किती कळवळतोय तो. उठ रे गिरीश, इथे बस असा. सत्यजिताने त्याला बसायला खुर्ची पुढे केली. नाहीतर काय भाऊजी, मुलांना असं सतत ओरडत असतात. किती वेळा सांगितलं, मुलांशी जरा प्रेमाने बोला, पण नाही. नूतनताई म्हणाल्या. नूतन, आता भलत्याच वेळेस भलता विषय काढू नको. मी प्रेमाने बोललो असतो तर पडायचा राहिला असता का तो? विश्वराजाने रागानेच विचारलं. नसता राहिला, पण असं सतत ओरडून कमीपणा दाखवून मुलांच्या मनात भीती बसते आणि नंतरच्या वेळेस ॲक्शन करताना त्याच भीतीद्वारे कृती होते. हे मानसशास्त्र तुम्हाला माहिती आहे का? नूतनताई असं म्हणाल्यावर विश्वराजाने हात जोडले. बरं गिरीश, तुला फार लागलं नाही ना? डॉक्टरांकडे वगैरे जायचं आहे का? त्यांनी विचारलं. नाही नाही, राहू दे, जरासा पाय मुरगळला एवढंच. नशिबाने आधी ती हंडी फुटली नाही. आण बघू ती हंडी इथे, विश्वराज म्हणाले. द्या काका, मी धुवून घेते, असं म्हणत आनंदीने त्यांच्या हातातून हंडी घेतली आणि गिरीशला पाहून म्हटलं. थांब हं, मी आंबे हळदीचा लेप करते आणि गरम गरम पायाला लावते तुझ्या, बरं वाटेल. गिरीशचा घोटा दुखावला होता. त्याच्या पायाला तिने लेप लावून दिला. मुलांकडे पाहत नूतनताई म्हणाल्या. मुलं एकमेकात किती पटकन रुळतात नाही? आपण मोठी माणसंच राग रुसवे धरून ठेवतो. सत्यजितांच्या खांद्यावर हात ठेवत विश्वराज फक्त हसले. आनंदीने शेतातल्या भाज्या तोडून आणल्या. संध्याकाळी मस्तपैकी शेताच्या चुलीवर पोपटीचा प्लॅन ठरला. आज सत्यजितांची तब्येत नेहमीपेक्षा बरीच बरी होती. विश्वराज तसं म्हणाले देखील. सत्या, आज फ्रेश वाटतोयस. हो रे, मनावरचं दडपण कमी झालं ना की माणसांचे आजारसुद्धा पळून जातात. अगदी मोकळं मोकळं वाटतंय मला. बाबा, तुम्ही गाणं म्हणणार का? आनंदीने असं विचारताच सत्यजित म्हणाले. विशू साथ देणार असेल तर एखादं म्हणू. काकू, तुम्ही मात्र म्हणायचंच आहे हां, आनंदीने आग्रह केला. म्हणू ग, पण खरं सांगू आनंदी, माझ्यापेक्षाही गिरीशचा आवाज जास्त छान आहे. नको गाई, आज माझा मूड नाही, पाय दुखावलाय. आज गाण्यापेक्षा रडगाणंच जास्त बाहेर पडेल. तो असं म्हटल्यावर सगळेजण हसले. म्हण रे गिरीश, काही होत नाही, उलट एन्जॉय करशील, नूतनताई म्हणाल्या. खरं सांगू, हे सगळं पाहूनच मला एवढी मजा येते आहे ना. हे पोपटी वगैरे तर मी कधी पाहिलंच नव्हतं. थँक्यू हां आनंदी, तुझ्यामुळे एवढा आनंद मिळाला. गिरीश असं म्हणताच आनंदीने त्याच्याकडे पाहून छान स्माईल केलं. बेटा गिरीश, पाहून एवढं छान वाटतंय, खाल्ल्यानंतर तर आणखीन मजा येणार आहे. अशी भाजलेली अंडी तू कधीच खाल्ली नशील. आनंदी, आता ते मडकं सावकाश खाली घे आणि गिरीशला त्यातली 2 अंडी दे. बाहेर मस्त थंडी पडली आहे. नूतनताईंनी छान शॉल घेतली होती. गिरीशने आपलं जॅकेट चढवलं होतं. गरम गरम पोपटीचा आस्वाद घ्यायला तो अगदी आतुर झाला होता. कमालीची भूक लागली होती.
कारण दुपारी तसं व्यवस्थित जेवण झालं नव्हतं. भेळपुरी, पाणीपुरी असंच काहीतरी खाऊन त्यांनी काम भागवलं होतं. विश्वराजांनी गाणं सुरू केलं. नूतनताईंनी साथ दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नूतनताईंनी आनंदीला सुद्धा आग्रह केला. हो नाही म्हणता ती तयार झाली. ती मध्येच अडखळली तेव्हा मात्र गिरीशने तिला सावरून घेतलं. खरंच दोघांचाही आवाज गोड आहे. नूतनताई असं म्हणताच विश्वराजांनी पण दोघांना हसून दाद दिली. आनंदी, काकांना कणीस वाढ, आवडतं त्याला. हो हो रे सत्या, घेतो मी, काळजी नको करूस. नूतनताई पण छान एन्जॉय करत होत्या. विश्वराजांना मध्येच काहीतरी आठवलं. त्यांनी नूतनताईंना विचारलं, काय गं नूतन, आपण आलो त्याला आता जवळजवळ 24 तास व्हायला आले, पण अजून शिरीषचा एकही फोन आला नाही, नाही का? निदान आपण पोचलो की नाही हे सुद्धा विचारलं नाही त्याने. विश्वराजांनी असं विचारताच नूतनताई त्यांना शांत करत म्हणाल्या, अहो मी मेसेज केला होता, त्यावर टेक केअर असा रिप्लायसुद्धा आला आहे त्याचा. आता उगीच तुम्ही त्याचा विचार करून स्वतःचा मूड ऑफ करून घेऊ नका. आणि तेवढ्यातच शिरीषचा बाबांच्या मोबाईलवर फोन आला. अरे, आठवण काढली आणि याचा फोन आला. पण आश्चर्य असं की फोन तुझ्या मोबाईलवर न येता माझ्या मोबाईलवर आला आहे. खरं तर मुलं शक्यतो बाबांना फोन करतच नसत. त्यामुळे नूतनताईंना पण आश्चर्य वाटलं. अहो, लगेच कामाबद्दल विचारू नका हं. जेवलास का, काय करतोयस अशी चौकशी करा आधी. नूतनताईंनी आधीच पूर्वसूचना देऊन ठेवली. हां, हॅलो, काय म्हणतोय शिरीष, बरं आहेस ना तू, जेवलास का? विश्वराजांनी नूतनताईंनी सांगितले तसे भराभर प्रश्न विचारले. हो, काम होतं म्हणून फोन केला होता. शिरीष सरळ मुद्द्यावरच आला. तुम्ही कसे आहात, इथे काय चाललं आहे अशी कोणतीच विचारपूस त्याने केली नाही. तो अजूनही आपल्यावर रागावला हे विश्वराजांना माहीत होतं. कामासाठी फोन केलास ना, मग बोल कामाचं, तेही रागानेच म्हणाले. काल ऑफिसमध्ये HR डिपार्टमेंटमधली श्वेता जॉब सोडून गेली. अचानकच रेजिग्नेशन दिलं तिने. मी सांगायचा प्रयत्न केला की आठवडाभर तरी थांबा, पण तिला दुसरीकडे लगेच जॉईन व्हायचं होतं. त्यामुळे सगळी कामं आता पेंडिंग पडली आहेत. शिरीष म्हणाला, ठीक आहे, जाऊ दे तिला. विश्वराज पटकन म्हणाले, अरे जाणाऱ्याला थांबवायचं नसतं, ती जाते तर जाऊ देत. तू देशपांडेंशी बोल आणि HR डिपार्टमेंटमध्ये जॉब वेकेन्सी आहे अशी जाहिरात द्या. कोणीतरी मिळेल चांगलं. देशपांडेंच्या मदतीने तूच इंटरव्ह्यू घे आणि एखाद्या चांगल्या कॅन्डिडेटला अपॉइंट करून टाक. जे काही काम पेंडिंग आहे ते देशपांडे कुणाकडून तरी करून घेतीलच. त्यांना त्या डिपार्टमेंटची बरीच माहिती आहे. सो डोंट वरी. ओके, ठेवू मी फोन? विश्वराजाला त्याच्या वागण्याचा खरंच राग आला होता. आपल्याबद्दल नाही, निदान भावाबद्दल, आईबद्दल तरी चौकशी करावी. पण छे, शिरीष काही बोलला नाही. आणि तेवढ्यातच आनंदीने हाक मारली, काका, आणखीन एक कणीस देऊ का तुम्हाला? कोणत्या तरी तिसऱ्याच भलत्याच मुलीचा आवाज ऐकून शिरीषला आश्चर्य वाटलं. आपण बाबांवर रागावलो आहोत हे विसरून त्याने पटकन विचारून टाकलं, बाबा, कोण आहे तिथे? अहो, तुम्ही कुठे आहात? तो आवाज कुणाचा होता? कुणाबद्दल बोलतोयस? इथे बराच गोंधळ चाललेला आहे, विश्वराजांनी विचारलं. अहो, आता कोणत्या तरी स्त्रीचा आवाज आला. इथे 2 स्त्रिया आहेत, एक नूतन आणि दुसरी. तेवढ्यात त्या मडक्यामधून अंड उचलताना गिरीशचा हात भाजला. आई आई, तो विवळू लागला. अरे गिरीश, किती वेंधळा तू, ते मडकं गरम आहे, चिमट्याने घ्यावं एवढा साधा कॉमन सेन्स नाही तुला. शिरीष, जरा थांब हां, या गधड्याने काहीतरी घोळ घालून ठेवलाय, हात भाजलाय त्याचा, मी करतो तुला नंतर फोन, असं म्हणत विश्वराजांनी फोन ठेवून दिला. आई बाबा नक्की कुठे उतरली आहेत? शिरीषच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पुढची 10-15 मिनटं त्याने कशीबशी काढली, मग त्याला राहावेच ना. नक्की आई बाबा कुठे गेले आहेत, काय करतायत, त्यांच्यासोबत कोण कोण आहे, मला जाणून घेतलंच पाहिजे. आता पुन्हा बाबांच्या मोबाईलवर फोन केला आणि ते गडबडीत असतील किंवा झोपले असतील तर जाम चिडतील. त्यापेक्षा आईला फोन करूया, अशा विचाराने त्याने आईचा नंबर फिरवला. इतक्या रिंग झाल्या पण आईने फोन उचलला नाही. जनरली आई असं कधीच करत नाही. पहिल्या रिंगमध्येच ती पटकन फोन उचलेल. आई कुठे गेली आहे, काय करते आहे? जाऊन इतका वेळ झाला पण तिला आपली आठवणसुद्धा आली नाही. नाहीतर जेवलंस का, खाल्लास का, नीट गॅस बंद करून घे, ऑफिसला निघताना गिझर, फॅन काही चालू तर नाही ना, हे सगळं चेक करून जात जा, अशा कोणत्याच इन्स्ट्रक्शन नाहीत. आणि तो गधडा गिरीशसुद्धा एरवी 1-1 तासाने फोन करेल. जाताना तर मारे म्हणत होता, दादा तू नाहीस तर मला तिथे करमणार नाही, बोर होऊन जाईल, मी सारखं सारखं डिस्टर्ब करणार आहे तुला. त्याचाही फोन नाही. शिरीषला त्या सगळ्या गोष्टींचं खूप आश्चर्य वाटू लागलं. बाबांना फोन करायची भीती वाटत होती. आई फोन उचलत नव्हती. आता लास्ट ऑप्शन राहिला गिरीश.
त्याने गिरीशला फोन लावला, त्यानेही फोन उचलला नाही. मग मात्र तो जाम वैतागला. हातातला मोबाईल सोफ्यावर भिरकावणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. गिरीशचा फोन होता. त्याने घाईघाईने फोन उचलला. काय रे दादा, फोन करत होतास का? गिरीशने विचारलं. अरे, तुम्हाला माझी काही काळजी आहे की नाही? तुम्ही तिघं तिकडे काय करताय? कुठे राहिलात? मला इथे सगळ्यांची काळजी लागून राहिली आहे आणि तुम्हाला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही. आणि आई कुठे आहे? तिला सांग मी रागावलोय तिच्यावर. तो एवढं बोलत असतानाच मागून पुन्हा त्याच स्त्रीचा आवाज आला. गिरीश, तुला बाबा बोलावतायत. हां, आलो आलो गं. अरे दादा, सगळं ठीक आहे ना? इथे सगळ्यांचा गोंधळ झाला आहे फार. तुझा आवाज नीट ऐकायला येत नाही आहे मला. मी नंतर करू का फोन? चल चल, बाय बाय बाय, असं म्हणून गिरीशने फोन ठेवून दिला. शिरीषचा मात्र चांगलाच जळफळाट झाला. आज कितीतरी दिवसांनी खुशी सोडून त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. ही लोक नेमकं तिथे काय करतायत? की आपल्यापासून काही लपवतायत? खरंच ही लोक बिझी आहेत? त्यांच्याबरोबर असलेली ती मुलगी कोण? आणि अगदी परिचयाची असल्यासारखी ती सगळ्यांबरोबर बोलतीये. आता आपण स्वतःहून फोन करायचा नाही. हे तिघेही आपल्याला विसरलेत. असू देत, जेव्हा त्यांना कधी आठवण येईल तेव्हा बोलू. सकाळी तो घाईघाईनेच ऑफिसला निघून गेला. आज ऑफिसमध्ये HR डिपार्टमेंटसाठी इंटरव्ह्यू होणार होता. तसे देशपांडे होते मदतीला, पण बाबांनी सांगितलं होतं चांगला एखादा कॅन्डिडेट पाहून लगेच सिलेक्शन करून टाका. 10-10:30 वाजता देशपांडे त्यांच्या केबिनमध्ये आले. सर, बाहेर 4-5 कॅन्डिडेट आले आहेत. आपल्या वेबसाईटवर मी शनिवारी रिक्वायरमेंटची ॲड दिली होती ना? ओके देशपांडे काका, घेऊया आपण इंटरव्ह्यू, शिरीष म्हणाला. शिरीष सर, मला एक अर्जंट कॉन्फरन्स आहे. तुम्ही घ्याल का? विश्वनाथ सरांसारखे तुम्हीसुद्धा योग्यच निर्णय घ्याल, खात्री आहे मला. आणि काळजी करू नका, तुम्हाला योग्य वाटतो तो कॅन्डिडेट निवडा. ट्रेनिंग वगैरे आपण देऊच इथे. ओके, असं म्हणत ते बाहेर पडले. शिरीष जरा उठला. आपलं शर्ट ठीकठाक केलं, फोन केला आणि एक कॅन्डिडेटला आत पाठवा असं म्हणाला. पहिले 1-2 कॅन्डिडेट त्याला अजिबात आवडले नाहीत. पहिल्या मुलामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि दुसऱ्या मुलीमध्ये अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. तिसरे एक काका होते, पण त्यांना HR डिपार्टमेंटचा अनुभव नव्हता. चौथा एका मॅडमने सॅलरी जास्त हवी असं म्हणाली. आता शेवटची एक कॅन्डिडेट राहिली. खरं तर इंटरव्ह्यू घेऊन शिरीष कंटाळला होता. किती बोरिंग काम आहे. आपल्या अपेक्षांना आणि समोरच्याच्या अपेक्षांना मॅच करणं खरंच कठीण असतं. आता ही मुलगी ठीक असली तर ठीक, नाहीतर मग हे इंटरव्ह्यू वगैरेचं काम देशपांडे काकांच्या गळ्यातच घालायला हवं. मे आय कम इन सर? गोड आवाजात कुणीतरी विचारलं. येस, कम इन, तो म्हणाला. एक 24-25 वर्षांची मुलगी आत आली. सफेद रंगाची कुर्ती आणि पायजमा, त्यावर मरून रंगाचा बांधणीचा दुपट्टा, केस मोकळे सोडलेले, हातात ऑक्सिडाईजच्या बांगड्या. लिपस्टिक फार डार्क नाही, अगदी लाईटही नाही. लिपस्टिकचा तो मरून कलर तिच्यावर अगदी सूट करत होता. तिच्या चेहऱ्यात अगदी गोडवा होता. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिने पुन्हा विचारलं, मे आय कम इन सर? हां, या, बसा ना. आपली फाईल पुढे करत ती म्हणाली. मी शार्वी पेठे, HR स्पेशलायझेशन घेऊन माझं MBA झालं आहे. एक्सपिरियन्स फार नाही, 6 महिन्यांचाच आहे फक्त, पण कष्ट करायची माझी खूप तयारी आहे. इथे मला कोणी काम शिकवलं ना तर मी खूप मेहनत करीन. मला जॉबची गरज आहे. ती म्हणाली, तुमचं क्वालिफिकेशन अकॅडेमिक्स तर खूप छान आहे. आपल्या इथे कामाचं स्वरूप जरा वेगळं असतं. म्हणजे HRचं काम फक्त सॅलरी, इन्क्रीमेंट, टर्मिनेशन, अपॉइंटमेंट या पलीकडे जाऊन स्टाफला कामात मोटिवेट करण्यासाठी प्रयत्न करणं हा सुद्धा उद्देश असतो. शिरीष म्हणाला, सर, मी स्वतः खूप पॉझिटिव्ह आहे. कोणत्याही गोष्टीला प्रॉब्लेम म्हणून न पाहता मी चॅलेंज म्हणून स्वीकारते. तुम्ही मला एक संधी देऊन तर पहा, त्या संधीचं सोनं करेन मी. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. ओके, पण 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड असेल. कंपनीला आणि मॅनेजमेंटला तुमचं काम आवडलं तरच तुम्हाला परमनंट करण्यात येईल, तो म्हणाला. ओके सर, चालेल मला. मग ही नोकरी पक्की समजू? तिने विचारलं. सध्यापुरती तरी हो. तुमचं अपॉइंटमेंट लेटर बनवायला सांगतो मी. तुम्ही बाहेर बसा. थँक्यू सर. ती उठली आणि मग म्हणाली, सर, एक गोष्ट बोलू का हो? हां, बोला ना. सर, तुम्हाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणाली, असं? कदाचित तुम्हाला किंवा तुमच्यासारखं कुणाला तरी. ती असं म्हणताच तो खो हसला. अहो मिस शार्वी, जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं तरी असतात. माझ्या मते तरी आपली ही पहिलीच भेट आहे. कदाचित माझा फेसकट दुसऱ्या कोणासारखा तरी असेल म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल.
हो, तसंच असेल कदाचित. सॉरी हां सर, पटकन विचारलं मी. ती म्हणाली, अहो त्यात काय एवढं, असंच मन मोकळेपणाने राहा, आपलीच कंपनी आहे. त्याच्या बोलण्यावर ती रिलॅक्स झाली आणि बाहेर पडली. शिरीष आपल्या कामाला सुरुवात करणार तेवढ्यात आईचा फोन वाजला. शिरीष रागावला होता. मुद्दामूनच 3-4 रिंग त्याने होऊ दिल्या आणि त्यानंतर फार काही इंटरेस्ट नाही अशा आवाजातच हॅलो असं म्हटलं. शिरी, कसा आहेस रे राजा? आईने आपुलकीने विचारलं. आत्ता विचारतेस तू आई? 2 दिवस तर माझी आठवणसुद्धा आली नाही तुला? आपला मुलगा काय खातोय, काय करतोय, तो बरा आहे की नाही, कसलीच चिंता नव्हती तुला? रागाने शिरीष विचारत होता. खरं तर हा राग आईने फोन केला नाही म्हणून नव्हता, पण ती लोक कुठे आहेत, कुणाबरोबर आहेत, सगळ्यांशी आपलेपणाने बोलणारी ती मुलगी कोण आहे हे त्याला जाणून घेता आलं नाही त्याचा होता. बाप रे शिरी, केवढा हा राग. अरे तुला फोन करणारच होते बेटा, पण इथे रेंजचा सारखा प्रॉब्लेम असतो. मी सध्या रोडवर बाहेर आलेले आहे म्हणून रेंज मिळाली. आई असं म्हणताच तो थोडा शांत झाला. रोडवर म्हणजे नेमके कुठे उतरलात तुम्ही? कोणत्या हॉटेलमध्ये आहात? त्याने विचारलं. अरे तेच सांगायला तर फोन केला आहे ना. ऐकलंस तर तू विश्वाससुद्धा ठेवणार नाहीस, आई उत्साहाने सांगत होती. काय घडलं आई? त्याची ही उत्सुकता आता ताणली गेली होती. शिरी, तुला माहिती आहे, त्या दिवशी आम्ही इथे गावी आलो. हॉटेल पाहायचा खूप प्रयत्न केला रे, पण काही ना काही कारणाने हॉटेल मिळालंच नाही. मग आम्ही ठरवलं की आपण आपल्या घरीच उतरायचं. पण घरी काय उतरणार? अरे किती कचरा पडलाय तिथे. काय करायचं असा विचार करत असतानाच आनंदी आमच्या समोर येऊन उभी राहिली. आईला पुढचं काही बोलू न देता त्याने विचारलं, आनंदी? कोण आनंदी? अरे तेच तर सांगते ना, आनंदी म्हणजे सत्यजित काकांची मुलगी. सत्यजित काका माहिती आहेत ना, बाबांचे ते मित्र रे. आठवलं का? हळू आवाजात नूतनताईंनी विचारलं. हां आठवलं. अगं पण आई, बाबा त्यांच्याकडे उतरायला तयार झाले? शिरीषने आणखीनच आश्चर्याने विचारलं. अरे हो, पर्यायच नव्हता. मग रात्री आम्ही त्यांच्याकडेच उतरलो. खरं तर हे तयार नव्हते, पण शेवटी सत्यजित भाऊजी बाहेर आले. आनंदीने फोर्स केला, मग मात्र हे तयार झाले. रात्रभर दोघं मित्र काहीतरी बोलत होते. जे त्यांच्यामध्ये गैरसमज होते ते कायमचे दूर झाले बघ. या सगळ्याचं खरं श्रेय आनंदीलाच. अरे एवढी गोड मुलगी आहे ना, काय सांगू. सारखं माझ्यापुढे काकू काकू करत असते. ती आणि गिरी कुठे कुठे फिरून आले काल. रात्री आम्ही पोपटी पार्टी पण केली. शिरी, तुला खूप मिस केलं रे. असं वाटत होतं हे सगळे आनंदाचे क्षण उपभोगायला तू आमच्यासोबत हवा होतास. नूतनताई म्हणाल्या. पण आई, गिरीश रमला तिथे? शिरीषने विचारलं. हो, इथे किती छान आहे. माहिती आहे आनंदी किती काळजी घेते आम्हा सगळ्यांची. त्या दोघांची तर चांगली मैत्रीसुद्धा झाली. आज तर ती कॉलेजला गेली आहे, संध्याकाळी परत आली तर आम्ही कुठेतरी फिरायलासुद्धा जाऊ. ती मुलगी अजून कॉलेजलाच आहे? शिरीषने आश्चर्याने विचारलं. अरे नाही, ती कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. अरे नाही, ती कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, नूतनताई म्हणाल्या. अच्छा बरं. आणि हो, आता सकाळी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटून आलो. आपल्या घराचं काम करायचं आहे ना, आजपासूनच काम सुरू केलं बरं. काम झालं की आम्ही लवकर यायचा प्रयत्न करू. हां, तोपर्यंत करशील ना मॅनेज? सुशीला मावशींना जेवणाचं काय हवं काय नको ते सगळं नीट सांग. आणि काळजी घे हा राजा. आणि हो, फोन करायला जमला नाही तर राग नको माणूस. तुझी आठवण येते रे, पण रेंज नसते बऱ्याचदा, म्हणून करता येत नाही. ठेव मी फोन, बहुतेक बाबा बोलावत आहेत मला, नूतनताई म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला. आईने फोन ठेवला, पण शिरीष आता ते सगळ्यांना मिस करत होता. गावालाही लोक किती मजा करतायत आणि आपण मात्र इथे कामात अडकलो आहे. हा गिरीश पण केवढा शहाणा. तिथे नवीन मैत्रीण पकडली, आपली आठवणसुद्धा काढत नाही. पण नसेल तसं, कदाचित त्याच्याही फोनला रेंज नसेल. त्याला सवड झाली की करेल तो फोन, असा विचार करत सगळे विचार झटकत शिरीष कामाला लागला. घराची पाहणी करून नूतनताई, विश्वराज, गिरीश पुन्हा सत्यजित काकांकडे आले. नूतन, जरा पाणी घे गं, विश्वराज म्हणाले. नूतनताईंनी सगळ्यांसाठी वाळ्याचं सरबत केला. काय रे विशू, कॉन्ट्रॅक्टर काय म्हणाला? सत्यजिताने विचारलं. 5-6 दिवस जातील रे असं म्हणालाय. त्याला म्हटलं, बाबा वाटेल तेवढे कामगार लाव, पण लवकरात लवकर घर चकाचक करून दे. तो म्हणालाय रिनोव्हेशन चांगलं करून देतो, म्हणजे पुढची 7-8 वर्ष पाहायला नको, विश्वराज म्हणाले. चला बरं झालं, नाहीतर इतकं सुंदर घर असं खराब झालेलं पाहून माझासुद्धा जीव तुटत होता रे, सत्यजित म्हणाले. बरं सत्या, मी काय म्हणतो,
कितीही काही म्हटलं तरी हे सगळं काम आटपेपर्यंत आणखीन 2 आठवडे जातीलच बघ. मी काय विचार करतो, जवळपास इथे एखाद्या हॉटेलमध्ये शिफ्ट होऊन जातो. तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा रे. विश्वराज असं म्हणतात सत्यजित चांगलेच खवळले. काय, आपलं घर असताना तू हॉटेलमध्ये राहणार, वहिनींना हॉटेलमध्ये ठेवणार, आणि इथे जवळपास हॉटेल आहे तरी कुठे? घराची देखभाल करायची, कामकाज पाहायचं, हॉटेलवरून पुन्हा इथे येणार, पुन्हा हॉटेलमध्ये जाणार. काय मूर्खासारखं बोलतोस विशू तू. आणि अरे, आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? उलट तुम्ही आलात ते माझं घर अगदी भरल्यासारखं वाटतंय मला. माझं जाऊ दे, ती आनंदी बघ किती खुश आहे. नाहीतर भूतासारखं एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघंच. इतका कंटाळा यायचा म्हणून सांगू. तुम्ही आल्यापासून किती छान वाटतंय. वहिनी, तुम्हाला इथे कंटाळा आलाय का? सत्यजिताने विचारलं. नाही हो भाऊजी, तसं नाही. पण नाही म्हटलं तरी घरात 2-4 माणसं आली की घरच्यांना त्रास होतोच. त्यात आनंदीला कॉलेजला जायचं असतं. बिचारीला लवकर उठून आमच्यासाठी नाश्ता पाणी करावा लागतो. आज तर जेवणसुद्धा करून गेली आहे ती. बरं, मी करेन म्हटलं तरी ऐकत नाही. तिलाही त्रास होत असेलच की. नूतनताई म्हणाल्या. वहिनी, तुम्ही तिला विचारा, तिला त्रास होतोय की हे सगळं ती मनापासून करतेय. अहो, शपथ घेऊन सांगतो, तिची आई गेल्यापासून अशी मन मोकळेपणाने ती कधी हसलीच नाही. आज तुम्ही आलात आणि तिच्यावर मायेची पखरण केली. ती खरंच खूप आनंदी आहे. पण तरीही तुम्हाला असं वाटतंय ना, मग ती दुपारी घरी आल्यानंतर तिलाच विचारा आणि ठरवा काय काय करायचं ते. अजून मी काय बोलू? रागारागाने सत्यजित म्हणाले. सत्य, असा चिडू नकोस. नूतन, आज आनंदी आली की तिच्याशी बोलून घे, मग ठरवू आपण काय करायचं ते. कॉलेज सुटल्या सुटल्या अजिबात वेळ न दवडता घाईघाईने आनंदी घरी आली. काकू आलेच मी, असं म्हणत पटकन हातपाय धुवून ती किचनमध्येच गेली. सांगा, चहा कोण कोण घेणार? सगळ्यांनी हात वर केला. पाहिलंस आनंदी, अगदी 5 मिनिटांपूर्वीच या सगळ्यांना मी चहा दिला होता. नूतनताई असं म्हणाल्यावर लगेच विश्वराज म्हणाले. पण आनंदीच्या चहाची चव काही औरच आहे. तिचा चहा मला खूप आवडतो. मग लगेचच देते काका. आणि खायला काही करू का? आनंदीने विचारलं. काही नको ग, तू दमून आली आहेस. उलट मीच तुला विचारणार होते की आज खायला काय करूया. आज तू बस, मी करते, नूतनताई म्हणाल्या. नको काकू, तुम्हीच बसा, मी करते सगळं. फक्त काय खायचं तेवढं सांगा, आनंदी म्हणाली. आनंदी, हेच तुझं वागणं आम्हाला आवडत नाही. बघ, अगं तू किती करतेस, म्हणून आम्ही विचार करत होतो की. एवढं बोलून विश्वराज थांबले. काय विचार करत होतात काका? आनंदीने विचारल्यावर मग सत्यजित म्हणाले. सांग विश्वराज, सांग ना, काय विचार करत होतास ते. विश्वराजांना पुढचं बोलताच येईना. मग सत्यजित म्हणाले. ती लोक हॉटेलमध्ये राहायला जाणार आहे असं म्हणत होते. ते ऐकताच आनंदीने डोळे वटारले. का? आणि मी बरं जाऊ देईन? काय झालं काकू, इथे काही त्रास आहे का? काय रे गिरीश, कंटाळलास की काय? गिरीशकडे पाहून तिने विचारलं. नाही ग, मी तर अजिबात कंटाळलेलो नाही. मी वाट पाहतोय तू कधी मोकळी होतेस आणि कधी आपण त्या टेकडीवर जातोय. काल नाही का तू त्या टेकडीबद्दल सांगत होतीस, तिथून सनसेट छान दिसतो म्हणून. बघ, आत्ताशी 4:45 झाले आहेत. आपण लवकर निघालो ना तर सनसेट मिळेल आपल्याला, गिरीश म्हणाला. हो गिरीश, जाऊया, चहा घेऊन जाऊया. आणि काकू, आधी ते हॉटेलचं खूळ डोक्यातून काढून टाका पाहू, आनंदी म्हणाली. अगं पण बेटा आनंदी, 2 दिवस पाहुणचार घेतला ना आम्ही, आणि राजा अजून 2 आठवडे जाणार आहेत कामाला, विश्वराजाने तिला समजावत म्हटलं. 2 आठवडे जाऊ देत किंवा 2 वर्ष, मी तुम्हाला कुठेही जाऊ द्यायची नाही. नाही ना जाणार काकू, ती म्हणाली. प्रेमाने नूतनताईंनी तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत मग त्या म्हणाल्या. नाही जाणार, पण एका अटीवर. उद्यापासून जेवणाचं सगळं मी पाहणार. तू फक्त मला सूचना दे, चालेल? हो नाही करत मग तसंच ठरलं. बरं, तुम्हाला जायचं असेल टेकडीवर तर जाऊन या, जेवणाचं पाहते मी. बरं गिरीश, आले मी, तू तयार हो, असं म्हणत आनंदी आत गेली. गिरीशसुद्धा पटकन तयार होऊन बाहेर आला. दोघे गाडीतून टेकडीकडे निघाले. अपॉइंटमेंट लेटर हातात मिळाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी शार्वी जॉईन झाली होती. त्यामुळे देशपांडे आणि शिरीष दोघांनाही बरं पडलं. शिरीषचं सुद्धा MBA झालं होतं, पण त्याने स्पेशलायझेशन फायनान्स घेतलं होतं. यावेळेस HR डिपार्टमेंट हेड म्हणून गिरीश असता तर बरं झालं असतं असं शिरीषला वाटून गेलं. कारण नाही म्हटलं तरी त्याला कंपनीच्या एम्प्लॉईजबद्दल माहिती होती. मुख्य म्हणजे त्याचंही MBA HR मधून झालं होतं. आता कदाचित त्याची खूप मदत झाली असती, कारण शार्वी तशी नवीन होती. तिला कंपनीच्या एम्प्लॉईजबद्दल फार माहीत नव्हतं. गिरीशची आठवण येताच
गिरीशची आठवण येताच शिरीष थोडा इमोशनल झाला. कसा गधडा आहे हा. तिथे गेल्यापासून मला पूर्ण विसरलाय. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की आपण शार्वीला अपॉइंट केलं हे बाबांना कळवलंसुद्धा नाही. खरं तर बाबांना फोन करायचं त्याच्या जीवावर आलं होतं, कारण बाबा कामाचे अनेक प्रश्न विचारतात. पण फोन करणं भागच होतं. त्याने बाबांना फोन फिरवला. क्षणाचाही विलंब न लावता बाबांनी फोन उचलला. हां शिरीष, काही प्रॉब्लेम? बाबाने विचारलं. नाही बाबा, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एका कॅन्डिडेटला अपॉइंट केलं आहे. शार्वी सोनार नाव आहे तिचं. तसा एक्सपिरियन्स फार नाही, पण कॅन्डिडेट हुशार वाटली. मुख्य म्हणजे मनापासून काम करायची तयारी तिने दाखवली, म्हणून मग तिला अपॉइंट केलं. खरं तर मला देशपांडे सरांचा पण सल्ला घ्यायचा होता, पण नेमकं त्यांना इंटरनॅशनल मीटिंग आली, त्यामुळे मीच निर्णय घेतला. ठीक आहे ना? भीत भीत त्याने बाबांना विचारलं. अरे ठीक नसायला काय झालं? हे बघ शिरीष, तू सुद्धा कंपनीचा एक महत्त्वाचा भाग आहेस. तुझे निर्णय योग्यच असतात, पण निर्णय चुकतील म्हणून ते घ्यायचेच नाही. असं करायचं नाही रे. पण जेव्हा लक्षात येतं ना की आपला निर्णय चुकला आहे, तेव्हा खुल्या मनाने ती चूक ॲक्सेप्ट करायची. तिथे फार न अडकता त्या चुकीतून शिकायचं, योग्य तो धडा घ्यायचा, पुन्हा तशी चूक होणार नाही असा प्रयत्न करायचा आणि पुढे जायचं. अरे आपण सगळीच माणसं आहोत. माणूस म्हटलं की चुकणारच. ठीक आहे, तुझ्या निर्णयाबद्दल अजिबात काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, बाबा म्हणाले. शिरीषने स्वतःला हलकासा चिमटा काढून पाहिला. आपलेच बाबा हे सगळं बोलतायत ना? स्वप्न तर नाही ना? तो विचारात गेला. हॅलो शिरीष, काय झालं, ऐकतोयस ना? बाबांनी असं विचारताच तो पटकन म्हणाला. हो बाबा ऐकतोय, बोला ना तुम्ही आणखीन काहीतरी. आणखीन काय बोलू, झालं माझं बोलून. तुला काही बोलायचं आहे का? विश्वराजाने विचारलं. तो एवढंच म्हणाला. थँक्यू बाबा, आय लव्ह यू. बोलताना त्याचा आवाज जरा गहिवरून आला. विश्वराजसुद्धा एकदम हळवे झाले. काय रे, काय झालं? आईची आठवण येते का? आपली आठवण निश्चितच येत नसणार असं गृहीत धरूनच त्यांनी हा प्रश्न विचारला होता. फक्त आईचीच नाही, तुम्हा तिघांची येते, तो म्हणाला. अरे मग एक काम कर, 2-3 चेक साईन करून देशपांडेंकडे देऊन ठेव आणि तू सरळ इथे निघून ये. आम्हीसुद्धा तुला खूप मिस करतोय रे बेटा. इथे आलास तर तुलाही चेंज मिळेल. बाबा असं म्हणताच आपणही तिथे तडक निघून जावं असं शिरीषला वाटलं. पण पुढचा आठवडा सगळ्या मीटिंग्स लाईनअप होत्या. देशपांडे काकांना किती गोष्टी सांगायच्या. मोह आवरून मग तो म्हणाला. नाही बाबा, लगेच तसं करता यायचं नाही. पुढचा अख्खा आठवडा खूप बिझी असणार आहे आणि तुम्ही नाही म्हटल्यावर माझी इथे त्रेधा तिरपीट उडते. तुम्ही कसं कोणतंही काम चुटकीसरशी सॉल्व्ह करता, पण मला मात्र एक एक गोष्ट करायला याची त्याची मदत घ्यावी लागते. नंतर केव्हा तरी पाहू, तुम्ही एन्जॉय करा. आई बरी आहे ना? शिरीषने विचारलं. हो रे बेटा, सगळे बरे आहेत. ठेवू फोन? बाय करत मग विश्वराजाने फोन ठेवला. काय रे विशू, कुणाचा फोन होता? नूतन वहिनींनी केलेली गरमागरम पेज घेत सत्यजिताने विचारलं. अरे माझ्या मोठ्या लेकाचा, शिरीषचा. मग तुझ्या डोळ्यात एकदम टचकन पाणी का आलं? बरं आहे ना तो? सत्यजिताने विचारलं. काही नाही रे, वेडं कोकरू आहे माझं. तुला सांगतो सत्या, दोन्ही मुलं माझीच, शिरीष आणि गिरीश. पण दोघांच्या स्वभावात 2 ध्रुवां एवढं अंतर आहे. धाकटा गिरीश अगदी हुशार आहे, स्ट्रीट स्मार्ट आहे. तशी दोन्ही मुलं मला घाबरतात. पण त्यातल्या त्यात गिरीश उलटं उत्तर देऊन मोकळा होईल. कधी कधी माझी चेष्टा मस्करीसुद्धा करेल. आईला तर तो घाबरतच नाही. अगदी मस्त मौला आहे. स्वतःला पाहिजे तेच करेल. पण शिरीष मात्र अगदी त्याच्या विरुद्ध आहे. खूप समंजस पोरगा आहे. त्याला परिस्थितीची जाण आहे. अगदी साधा भोळा आणि हळवा आहे तो. जगाचे छक्के पंजे त्याला कळत नाही. पटकन कुणावरही विश्वास ठेवेल. सांगितलेलं सगळं ऐकील. कधी म्हणून उलट उत्तर देणार नाही. त्याला खोटंही बोलता येत नाही. चुकून खोटं बोलला तर लगेच त्याचं खोटं पकडलं जातं. माझ्याशी मन मोकळेपणाने बोलणार नाही, पण आईला मात्र सगळं खरं सांगेल. लहानपणीसुद्धा त्याला काही हवं असलं की माझ्याकडे कधीच मागणार नाही. मी ओरडेन की काय अशीच भीती त्याला वाटते. पण मी त्याचा बाप आहे रे. त्याचं कशात हित आहे, कशात अहित आहे, चांगलं काय वाईट काय हे मुलापेक्षा बापालाच चांगलं कळतं नाही का? माझा शिरीष खरंच खूप इमोशनल आहे. बुद्धीपेक्षा भावनांच्या भरात वाहून जाणारा आहे. म्हणूनच कधी कधी त्याची खूप काळजी वाटते मला. त्याला त्याच्यासारखीच चांगल्या स्वभावाची, गोड गुणी, त्याला सांभाळून घेणारी मुलगी बायको म्हणून मिळाली पाहिजे असं वाटत राहतं. हे बोलताना
त्यांना जैन साहेबांची मुलगी खुशी जैन आठवली होती. खुशीचा स्वभाव कसा आहे हे तर त्यांना माहीत नव्हतं, पण जैन साहेब मात्र अगदी प्रोफेशनल आहेत. त्यांच्या दृष्टीने व्यवहार महत्त्वाचा असतो, भावना किंवा नाती नाहीत. शिरीष आणि खुशीचं नातं जरी जुळलं तरी जैन साहेब मनापासून त्याला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. जावयाचा मान त्याला देणार नाही आणि मुलासारखं प्रेमही देणार नाही हे विश्वराजांना ठाऊक होतं. म्हणूनच शिरीषबद्दल त्यांना जास्त काळजी वाटत होती. त्यांच्या मांडीवर थोपटत सत्यजित म्हणाले, नको रे काळजी करूस. तुझी दोन्ही मुलं खूप गुणी आहेत आणि आई वडील म्हणून तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. तुम्ही दोघंही देव माणसं आहात. दोन्ही मुलांसाठी लक्ष्मीच्या रूपानेच सुना मिळतील. विश्वास ठेव माझ्यावर. सत्यजित असं म्हणताच विश्वराजांना बरं वाटलं. गिरीश अगदी सांभाळून ये हा. ही टेकडी दिसायला छोटी आहे पण चढण बघ, अगदी सरळ आहे हिची. जमेल ना तुला? आनंदीने गिरीशला असं विचारल्यावर धापा टाकत तो म्हणाला, अगं मी एक उत्कृष्ट ट्रेकर आहे. ही टेकडी काय सरळ भिंतीवर चढायला सांगितलंस ना तरी चढू शकतो मी. आ आ अरे 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 असं म्हणत तो अडखळला आणि मातीवरून पाय घसरून खाली पडला. सांभाळून सांभाळून त्याला हात देत आनंदी म्हणाली, उगीच काहीतरी नको त्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नकोस. चल सावकाश. त्याला दरडावत आनंदी म्हणाली. दोघेही वरती पोचले आणि समोरचं ते दृश्य पाहून गिरीश अगदी हरखून गेला. ओ माय गॉड, इथून सगळं गाव दिसतंय आनंदी. ते बघ तिथे नदी, तिथली शाळा आणि तो ओढा बघ. आणि ही लहान लहान घरं अगदी खेळण्यातली वाटत आहेत ग. तिथून समोर डोंगर. इतकं सुंदर दृश्य माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं मी कधी. एका दगडावर तो शांत बसून राहिला. त्या क्षणी त्याला वाटलं की फोटोग्राफी करावी, पण दुसऱ्याच क्षणी तो थांबला. हे क्षण कॅमेरा किंवा मोबाईलपेक्षा मनात टिपून घ्यायला हवेत. थंडगार हवा सुटली होती. वाऱ्याचा घो घो असा आवाज, पानांची सळसळ आणि समोर होणारा सूर्यास्त. त्या शांततेत कुणी बाधा घालू नये असं त्याला वाटत होतं. आनंदीसुद्धा अगदी शांत बसून होती. गिरीशला त्याची स्पेस देत होती. तिला माहीत होतं की ही जागा त्याला नक्की आवडणार. सूर्य हळूहळू ढळू लागला होता आणि मग अस्तालाही गेला. निसर्गाचा तो सुंदर आविष्कार गिरीश पाहतच राहिला. आनंदी, काय बोलावं कळतच नाही ग. मन आज एवढं शांत झालंय ना की काय सांगू. शहराच्या त्या भागम दौडीमध्येही एवढी शांतता आम्हाला कधीच अनुभवता येत नाही. घड्याळाच्या काटावर आम्ही नुसते पळत असतो. खरंच थँक्यू. इतक्या सुंदर जागी तू मला आणलंस आणि हा विलक्षण सुंदर अनुभव तुझ्यामुळे घेता आला. आज मला दादाची सुद्धा खूप आठवण येते. सूर्यास्त पाहणं त्याला खूप आवडतं. खरं तर सूर्यास्त पाहण्याची काय मजा असते हे मी त्याच्याकडूनच शिकलो. आम्ही अनेकदा बीचवर वगैरे फिरायला जायचो, तेव्हा मुद्दामूनच सूर्यास्त व्हायच्या आधीच जायचो. मग समुद्राच्या मागे कळणारा तो सूर्य कितीतरी वेळा दादा पाहत बसायचा. अगदी त्या सूर्याचा एक बिंदू होईपर्यंत. आल्यापासून त्याच्याशी नीट बोलणं देखील झालेलं नाही माझं. खरंच असं वाटतंय तो सुद्धा इथे असायला हवा होता. मी त्याला खूप मिस करतोय. त्याला पटकन फोन करून घेऊ का गं? गिरीशने विचारलं. घे ना. आधी लक्षात आलं असतं तर आपण व्हिडिओ कॉल करून त्यांना हे दृश्य दाखवू शकलो असतो. ती असं म्हणताच तो पटकन म्हणाला, नाही नाही, त्याला मला इथे घेऊन यायचं आहे. हे दृश्य त्याने त्याच्या डोळ्यांनी इथे बसूनच पाहायला हवं. पण काय माहीत तो कधी येईल. इथे एवढा सगळा आनंदी आनंद असताना तो बिचारा त्याची खुशी शोधतोय. गिरीश पटकन बोलून गेला. काय काय म्हणालास? कळलं नाही मला. आनंदीने गोंधळून विचारलं. काही नाही गं, असंच. गिरीशने विषय टाळून दिला. घरात माणसं असली की आपल्याला किंमत नसते, पण जेव्हा घर रिकामं असतं तेव्हा मात्र आठवणीने बेजार व्हायला होतं. ऑफिसमधून शिरीष घरी आला आणि आज तर घर खायला उठलं. मावशी जेवण बनवून गेल्या होत्या, पण आज भूकसुद्धा नव्हती. का कुणास ठाऊक आज फार एकटं एकटं वाटत होतं. आईबाबांची, गिरीशची, खुशीची सुद्धा आठवण येत होती. गेल्या 2-4 दिवसात त्याने खुशीला जवळजवळ 25-30 मेसेज पाठवले असतील, पण एकाचाही रिप्लाय आला नव्हता. ती एवढी बिझी असेल का? फोन करायचा का? नको, उगीच दुसऱ्याच कुणी फोन उचलला तर तिला प्रॉब्लेम होतील. काय करावं? आपल्याला खुशीची एवढी आठवण येते, तिला आपली आठवण येत असेल का? येत असेल तर मग मेसेज किंवा फोन का करत नाही आहे? तिच्या सेफ्टीसाठी आपण फोन करू शकत नाही, पण ती तर करूच शकते ना. कोणत्याही वेळेस करावा. तिला कुठलं बंधन? आज मी खुशीला खूप मिस करतोय. करू का फोन? हो नाही करता करता शेवटी त्याने मोबाईल हातात घेतला.
फोन फिरवला. 3-4 रिंग्स गेल्या असतील. त्यानंतर खुशीने फोन उचलला. पण तिच्या आवाजात अजिबात उत्साह नव्हता. खुशी, ठीक आहे ना सगळं? नाही शिरीष, मला ज्याची भीती होती तेच झालं. इथे माझ्या आंटीने तिच्या नात्यातला एक मुलगा माझ्यासाठी पाहिला आहे आणि पप्पा मी त्याच्याशी एंगेजमेंट करावी म्हणून फोर्स करतात. मी स्पष्ट सांगितलं आहे, शिरीषशी सोडून बाकी मी कुणाशीही एंगेजमेंट करणार नाही. मला फक्त शिरीषबरोबरच लग्न करायचं आहे. मला कळतच नाही, पप्पा माझं मन का समजून घेत नाही आहेत? तू माझ्यासाठी राईट चॉईस आहे हे त्यांना का कळत नाही आहे? खुशी म्हणाली. पण त्यांनी तुला फोर्स केला तर काय करशील खुशी? काळजीने शिरीषने विचारलं. असा कसा फोर्स करतील? फोर्स केला तरी मी तयार होणार नाही. त्या कुणालला सांगून टाकीन माझं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे म्हणून. बिनधास्तपणे खुशी बोलून गेली. कधी कधी वाटतं तुझ्या पप्पांशी बोलावं, त्यांच्या हातापाया पडावं, पण ते ऐकतील की नाही माहीत नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांनी लगेचच माझ्या बाबांना फोन केला तर आणखीनच हालत होईल. जे जमायचं आहे तेही जमणार नाही. मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. काय होईल खुशी आपलं? शिरीषने विचारलं. मला इथे फार बोलतासुद्धा येणार नाही. कोण ना कोण बाजूला असतंच रे. खरं तर मला तुला फोन करायचा होता, पण घरात 2-3 दिवस हे कुणालचंच प्रकरण चाललं होतं, म्हणून मग फोनसुद्धा करता आला नाही तुला. पण डोंट वरी शिरीष, काहीही झालं तरी मी त्या कुणालशी लग्न करणार नाही. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. खुशी असं म्हणताच शिरीषच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. तेवढ्यात मागून जैन सरांचा आवाज त्यांनी ऐकला. खुशी बेटा इधर आओ. आई पप्पा, खुशी म्हणाली. बरं मी नंतर बोलते तुझ्याशी, पप्पा बोलावत आहेत मला. टेक केअर, असं म्हणत खुशीने फोन ठेवला. खुशीशी बोलून त्याला बरं वाटलं, पण मनात एक वेगळंच टेन्शन निर्माण झालं. खुशी तर अल्लड आहे. जैन सर जबरदस्तीने तिचं लग्न लावून देणार नाहीत ना? कारण भारतीय पालकांना मुलांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करून आपलं म्हणणं खरं करायची फार सवय असते. खुशी तिच्या मतावर ठाम राहील ना? त्याच विचारात न जेवताच तो झोपून गेला आणि सकाळी काहीही न खाता तसाच ऑफिसला निघाला. आज ऑफिसमध्ये 2-3 मीटिंग्स लाईनअप होत्या. सर, कॉन्फरन्स रूममध्ये येत आहे ना? सगळे गेस्ट आले आहेत, देशपांडेंनी असं म्हटल्यावर शिरीष उठला. पण त्याला अचानकच चक्कर आल्यासारखं वाटलं. तो पुन्हा खुर्चीवर बसला. काहीतरी गडबड आहे असं देशपांडेंच्या लक्षात आलं. त्यांनी पटकन विचारलं, सर आर यू ओके? येस, ठीक आहे मी. आपलं डोकं चोळत शिरीष म्हणाला. देशपांडे काका, माझ्यासाठी जरा शुगरची कॉफी सांगाल का? ती घेऊन येतोच मी. शुअर सर. अरे पांडू, सरांसाठी जरा साखरेची कॉफी आण लवकर. हां. आणखीन काही सर? देशपांडेंनी विचारलं. नाही काका, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. पिऊन काकांनी आणलेली कॉफी घेऊन शिरीष उठला. पण अजूनही भिरभिरतच होतं. आता तर मळमळल्यासारखं सुद्धा वाटत होतं. तो उठला आणि केबिनच्या बाहेर पडणार तेवढ्यात फाईल घेऊन शार्वी आत आली. सर, काही महत्त्वाच्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या, ती म्हणाली. हां, ठेव टेबलवर, सध्या मीटिंगला चाललो आहे, थोड्या वेळाने करतो. ओके सर. म्हणून ती वळणार तेवढ्यात शिरीष खाली कोसळला. सर, काय झालं? शार्वी पटकन वळली. सर काय झालं आहे? तिने पिऊन काकांना हाक मारली. तोपर्यंत टेबलावरचं पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं. पिऊन काकांच्या मदतीने तिने केबिनमधल्या सोफ्यावरच त्याला बसवलं. आर यू ओके सर? नाही, थोडी चक्कर येते, तो म्हणाला. ओ, तुमच्या कोणत्या गोळ्या चालू आहेत का? किंवा कोणत्या गोळ्या तुम्ही मिस केल्या आहात का? किंवा मग तुम्ही उपाशी आहात का? तिने सगळ्या पॉसिबिलिटी विचारून टाकल्या. शिरीषच्या तेव्हा लक्षात आलं की आपण कालपासून काहीही खाल्लेलं नाही. हो, ॲक्च्युली कालपासून तसं माझ्या पोटात काही गेलेलं नाही, तो म्हणाला. ओ आय सी. मला वाटतं तुमची शुगर एकदम डाऊन झाली आहे, पण काळजीचं काहीच कारण नाही. मला BP घेता येतो, पण सध्या तुम्ही चहा बिस्किटं तरी खाऊन घ्या. तिने पिऊन काकांना बिस्किट आणि चहा लगेच आणायला सांगितलं. पिऊन काका बिस्किट आणि चहा घेऊन येईपर्यंत ती तिथेच थांबली. शिरीष म्हणत होता की मला अर्जंटली मीटिंगला जायचं आहे, हे सगळं मी नंतर घेतो. पण ती म्हणाली, सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तिथे तुम्हाला चक्कर आली तर तुम्ही परफॉर्मच करू शकणार नाही. निदान चहा बिस्किट तरी खाऊन जा. तसं शार्वी म्हणत होती तेही बरोबर होतं. त्याला खरोखरच उठण्याचं त्राण नव्हतं. कॉन्फरन्समध्ये देशपांडे सरांना कळवावं लागेल, तो म्हणाला. लगेचच कळवते. तिने देशपांडे सरांच्या मोबाईलवरच फोन केला. सरांना थोडं भिरभिरल्यासारखं वाटतंय, मीटिंगला थोडे ते लेट जॉईन करतील, असं म्हटलं. काही काळजीचं कारण नाही ना? मी येऊ का? देशपांडेंनी विचारलं. पण ती कॉन्फिडेंटली म्हणाली, नाही सर, अजिबात गरज नाही. इथे सगळं व्यवस्थित हँडल करते आहे मी.
तुम्ही तिथे मीटिंगमध्ये थांबलात तरी चालेल, आणि तसं काही वाटलं तर लगेच कळवेन ना मी. तिच्या या आत्मविश्वासाचं देशपांडेंना पण कौतुक वाटलं. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर त्याला बरं वाटू लागलं होतं. बरं, मला सांगा, आपल्याकडे मेडिकल किट आहे का? आय मीन काही बेसिक औषधं सोडून बीपीचं मशीन वगैरे आहे का? तिने विचारलं. नाही बहुतेक, तो म्हणाला. ठीक आहे, तुम्हाला ओके वाटतंय का आता? तिने विचारलं. हो, आता बरंच बरं वाटतंय. मला वाटतं उपाशी राहिल्यामुळेच असं झालं असावं, पण आता फ्रेश वाटतंय. थँक्यू, तो म्हणाला. वेलकम सर. मी देशपांडे सरांना कळवलं आहे, तुम्ही काही वेळाने मीटिंगला गेलात तरी चालेल. मी येऊ का? काहीही गरज लागली तर बोलावून घ्या मला. स्माईल करत ती निघून गेली. खरं तर ती नवीन होती. उलट आज तिलाच ओरिएंटेशन वगैरे करायचं होतं, पण इतक्या सहजपणे तिने परिस्थिती हाताळली होती, त्याचं शिरीषला कौतुक वाटलं. तो कॉन्फरन्स हॉलमध्ये गेल्यानंतर देशपांडेंनी डोळ्यांनीच सगळं ठीक आहे ना असं विचारलं. त्याने थंब दाखवल्यावर मग मीटिंग पुढे सुरू झाली. व्यवस्थित पार पडली. दुपारी लंचमध्ये पुन्हा शार्वी त्याच्या केबिनमध्ये आली. सर, तुम्ही काही मागवलं आहे की तुमचा डबा घरून येणार आहे? तिने विचारलं. तसं तर माझा डबा घरूनच येतो, पण आता सध्या घरी कुणी नसल्यामुळे बाहेरून करेन मी ऑर्डर काहीतरी, तो म्हणाला. जर तुम्हाला चालणार असेल तर माझा डबा घ्या. अहो नाही नाही, नको, तुम्ही काय खाणार मग? तो म्हणाला. तशा 2 पोळ्या जास्तच आहेत, आणते मी. तो नको नको म्हणत असताना ती डबा घेऊन आली. तुमची प्लेट कुठे आहे? वाढून देते मी, ती नम्रपणे म्हणाली. अहो खरं तर याची काहीच गरज नव्हती, मागवलं असतं मी, उगीच तुम्हाला त्रास कशाला? तो म्हणाला. प्लेट देताय ना सर? तिने असं विचारल्यावर तो हसला. सोफ्यामागे असलेल्या टेबलवरची प्लेट त्याने काढून दिली. त्यात तिने पोळी आणि भाजी वाढली. थोडंसं सलाडसुद्धा दिलं. आणखीन काही हवं आहे का? तिने विचारलं. नको नको, खरं तर हेच जास्त आहे. बरं तुम्ही जेवून घ्या, मी आहे बाहेर, ती म्हणाली. अरे असं कसं? मला वाटलं तुम्हीसुद्धा कंपनी द्याल मला. तिने क्षणभर विचार केला. नको सर, बॉस आणि एम्प्लॉई एकत्र जेवत आहेत, बरं दिसणार नाही ना. मी आहे बाहेर. तिचा तो प्रॅक्टिकल अप्रोच पाहून शिरीष खरंच इम्प्रेस झाला होता. ही मुलगी वयाने लहान आहे, पण किती मॅच्युअर्ड आहे. समोरची वाटाण्याची उसळ पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. भूकही लागली होती. त्याने पटकन पोळीबरोबर भाजीचा एक घास उचलला आणि तोंडात घातला, आणि तेवढ्यात आईचा फोन वाजला. त्याला खूप आनंद झाला. शिरी, कसा आहेस रे? आज का कुणास ठाऊक तुझी फार आठवण येत होती. असं वाटत होतं की तुला बरं नाही आहे, कसला तरी त्रास होतोय. अगदी खरं सांग, ठीक आहेस ना तू? नूतनताईंनी विचारलं. आई, कमाल आहे तुझी. परमेश्वराने एक युनिव्हर्सल मेसेंजर आईच्या हृदयात फिट केला आहे की काही कळत नाही. हसत हसत तो म्हणाला. म्हणजे रे काय? नूतनताईंनी काळजीने विचारलं. अगं थोड्या वेळापूर्वी मला किंचित गरगरल्यासारखं वाटत होतं, पण आता ठीक आहे, अगोदरच सांगतो. शिरीष म्हणाला. का रे, का गरगरल्यासारखं वाटत होतं? काल जेवला नाहीस की काय? हे बघ शिरीष, तू असं उपाशी राहिलास की तुला मळमळल्यासारखं आणि भिरभिरल्यासारखं होतं. काल काय जेवलास सांग मला? नूतनताईंनी अगदी मुद्द्याला हात घातला. अगं काल मला भूक नव्हती म्हणून जेवायचं राहून गेलं, पण आता जेवतोय ना, तेही ताजं आणि घरचं, तो म्हणाला. ताजं आणि घरचं? एवढ्या सकाळी सुशीला मावशींनी बनवून दिलं तुला? नूतनताईंनी विचारलं. नाही नाही, अगं ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली आहे, शार्वी. सकाळी मला बरं नाही कळल्यावर तिने तिचा डबा आणून दिला. शिरीष म्हणाला. अरे वा, मुलगी भारीच गोड आणि प्रेमळ दिसते आहे, नूतनताई म्हणाल्या. हो, आणि तेवढीच प्रॅक्टिकल, केअरिंग आणि स्मार्टसुद्धा आहे. छान छान, मग तर या शार्वीला एकदा भेटायलाच हवं. बरं, पण आता तू तुझी काळजी घे. जेवणाचे हाल नको रे करून घेऊस. तू तिथे एकटा, त्यामुळे इथे मजा करायलासुद्धा मला फार गिल्ट वाटते. तू तिथे काय करत असशील, काय खात असशील? मी काय म्हणते, मरू दे ते काम तिथे. तू सुद्धा इथे ये ना, आपण सगळे खूप मजा करू, नूतनताई म्हणाल्या. आई, लगेच तर येता यायचं नाही, पण पाहतो. बरं आता मी ठेवू का फोन? लंच आवर फक्त अर्ध्या तासाचाच आहे, स्टाफसाठी सुद्धा आणि बॉससाठी सुद्धा, असं म्हणत तो खो खो हसला. शिरीष, या बाबतीत अगदी बाबांवर गेलायस तू. बाय, काळजी घे, असं म्हणत नूतनताईंनी फोन ठेवला. न भेटलेल्या शार्वीला नूतनताईंनी मनापासून भरभरून आशीर्वाद दिले, थँक्यू म्हटलं, आणि 2 क्षण त्या तिचाच विचार करत राहिल्या. शिरीष, गिरीश, शार्वी, आनंदी, खुशी, श्याम सगळेच एकमेकांसाठी महत्त्वाचे आहेत, पण आता
कोण कोणत्या समीकरणात बसतंय ते येणाऱ्या भागात पाहूच.